नमस्कार. ॲडव्हान्स फायनान्शियल अकाउंटिंग यामध्ये जनरल इन्शुरन्स कंपनीचे फायनल अकाउंट तयार करत असताना त्याचे जे प्रकार आहे मरीन इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स आणि मिसलिनियस इन्शुरन्स यांचे प्रत्येकी रेव्हेन्यू अकाउंट आपणास तयार करावे लागत असते. जनरल इन्शुरन्स कंपन्यांचे जे मेजर इन्कम सोर्समध्ये प्रीमियम येतं आणि एक्सपेंडिचरमध्ये जर का काही मेजर क्लेम्स घडलेत तर ते क्लेम्स आपल्याला शो करायचे असतात. आजच्या या डिस्कशनमध्ये आपणास अकाउंटिंग ट्रीटमेंट ऑफ क्लेम्स इन रेव्हेन्यू अकाउंट यावरती डिस्कशन करायचं आहे. जनरल इन्शुरन्स कंपन्यांचे जे क्लेम्स उभे राहतात ते म्हणजे जर एखादं हॅपनिंग किंवा एखादी घटना घडली तर प्रीमियमच्या अगेन्स्टमध्ये त्या पॉलिसी होल्डरला, त्या इन्शुअर्ड व्यक्तीला किंवा थिंग्सला क्लेम्स पेमेंट करावे लागत असते. हे क्लेम्सची पेमेंट केल्यानंतर त्याची एंट्री रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला शो करायची आहे. हे करत असताना जर काही क्लेम्स वर्षभराच्या शेवटी बाकी असतील, आउटस्टँडिंग असेल तर ते क्लेम ॲड करायचे. परंतु जर ओपनिंग बॅलन्स असेल क्लेमचं, म्हणजे मागच्या वर्षीचे काही क्लेम्स आउटस्टँडिंग असेल तर ते करंट इयरच्या क्लेम्समधून लेस करून घ्यायचे असतात. त्यानंतर जर काही क्लेम्स हे रिइन्शुरन्स कंपनीकडून रिकवर केले असतील तर अशा प्रकारचे क्लेम्स देखील अमाऊंटमधून मायनस करून घ्यायचे असतात. रिइन्शुरन्स क्लेम ही कन्सेप्ट काय आहे हे आपण पुन्हा पुढील लेसनमध्ये व्यवस्थितपणे बघणार आहोत. शेवटी रेव्हेन्यू अकाउंटमध्ये नेट प्रॉफिटचं बॅलन्स काढण्यासाठी क्लेमची जी अमाऊंट येईल ती अमाऊंट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला, आउटर साईडला घेण्यात येत असते. याप्रमाणे क्लेम्स अकाउंटिंग ट्रीटमेंट केली जात असते. थँक्यू.